राखी पौर्णिमेविषयी म्हणजे जे आज आपण साजरी करणार आहोत त्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. रक्षाबंधन आपण ज्याला हिंदीमध्ये म्हणतो. राखी पौर्णिमा त्या नावावरूनच आपल्याला समजतं की हे दिवस पौर्णिमेचा आहे. आणि रक्षा म्हणजे प्रोटेक्शन. जे आपण आपला भाऊ, आपले पप्पा, कोणीही असू द्या, आपली रक्षा करतात प्रत्येक वेळेस. मग हे पौराणिक कथेवरून जसं महाभारत किंवा महाभारताचं मी उदाहरण घेते. तुम्हाला माहिती असेल महाभारत म्हणजे कौरव आणि पांडव. मग श्रीकृष्ण, द्रौपदी माहितीच असेल. मग जेव्हा शिशुपालचा वध करत असताना श्रीकृष्ण यांनी सुदर्शन चक्र हे केले होते, तेव्हा त्यांचं जी करंगळी असते ती थोडंसं म्हणजे कट झालेली होती आणि ज्यामुळे रक्तस्राव होत होता. आणि तेव्हाच त्याच वेळेस द्रौपदी म्हणजे पांडवाची पत्नी ही बहिणीचं कर्तव्य म्हणून आपल्या पदरेचा एक छोटासा काठ घेऊन तिथं बांधून टाकते. जसं आपण फर्स्ट एड करतो तसंच सेम ॲज इट इज. तेव्हा ती आपल्या जे पदर असते तिचं ते थोडंसं काठ घेऊन बांधते. आणि ते सुद्धा एक राखीच आहे. असं नसते की राखी इथंच बांधली पाहिजे, पण ब्रिस्टवर जे आपण बांधतो त्याला एक सायंटिफिक कारण म्हणजे सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे की हे जे आपले ब्रिस्ट असते इथे सगळ्या प्रकारचे आपले नाडी असतात, नसं वगैरे, ते सगळे सिस्टम्स एकत्र येतात. आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सायन्समध्ये टाईड्स वगैरे तर ऐकलं असेल, जेव्हा पौर्णिमेचा दिवस असते तेव्हा या श्रावण मासामध्ये अर्थ आणि मूनच्या ह्या ग्रॅव्हिटेशनमुळे हे सगळे हे जे आपले फ्लुइड्स असतात इथं वाहणारे ते उंच येतात, म्हणजे वर उचलले जातात. आणि त्यामुळे रक्तस्राव स्पीडमध्ये होऊ शकतो, म्हणजे हाय स्पीड. जसं BP ब्लड प्रेशर जसं हाय होते तसं इथलं सेम ॲज इट इज हाय होतं. आणि ते हाय झाल्यामुळे आपल्याला आपल्या शरीरावर काही धोका येऊ शकतो. ह्यासाठी जेव्हा आपण राखी बांधतो तेव्हा म्हणजे चांगल्या ठिकाणी तिथं स्त्राव हळू आणि हळूवारपणे आणि छान पद्धतीने होते. यामुळं इथं ब्रिस्टला आपण राखी बांधतो. आता उजव्या हाताला का म्हणजे हे भारतीय संस्कृती आहे की त्याला उजवं सगळं चांगलं मानलं जातं. आणि टीका हे कॉस्मिक सर सांगितल्याप्रमाणे कॉस्मिक एनर्जीवर डिपेंड असते. टीका लागल्याने आपलं जे इनर आय म्हणतो चक्रापैकी ते आय तिथलं असेल त्याच्यामुळे कॉस्मिक एनर्जी वगैरे आणि सायंटिफिक रिझन्समुळे ते तिथे चांगलं असतं. आणि अजून काय असते, ओवाळणी असते राखीमध्ये. ओवाळणी आपण करतो त्याच्यामध्ये सुद्धा ते जे लाईट असते ते आपल्या भावाला किंवा आपण ज्यांना राखी बांधतो त्यांच्या भविष्यासाठी एक चांगल्या प्रकारचं उज्ज्वल, जसं लाईटिंगने आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, डार्कनेसमध्ये निगेटिव्ह आणि लाईटमध्ये पॉझिटिव्ह. त्यामुळे ते एक प्रतीक आहे पॉझिटिव्हनेसचं. सो आपण आपण लावतो म्हणजे ओवाळणी करतो ह्या पद्धतीचं आहे. आणि असं नाही की फक्त एखाद्यालाच बांधू शकतो आपण राखी, कुणालाही बांधू शकतो. ते फक्त एक रक्षाच आहे. इव्हन मुलगी सुद्धा मुलीला राखी बांधू शकते बिकॉज प्रोटेक्शनसाठी. आणि असं नसतं की फक्त प्रोटेक्शन, पण हे बंधन असल्यासारखे जे लाईफ टाईम पर्यंत आपल्याला आठवलं पाहिजे की ही राखी जी आहे हे कोणीतरी आपल्या चांगल्यासाठी बांधली आहे. म्हणजे तिला किंवा हे ज्या राखी बांधलेलं आहे ती पण कुठेतरी आहे. आपल्याला तिला तिचं प्रोटेक्शन असू द्या किंवा काही असू द्या तिला ते दिलं पाहिजे. आणि हे इंद्रदेव असतात. त्या इंद्रदेवाची पत्नी इंद्रायणी तिनं तिच्या मुलासाठी जेव्हा बलिराजा हे होतं, जेव्हा बलिराजा पृथ्वीवर आले होते आणि खूप हाहाकार मचवला होता. त्याची इच्छा होती की त्यांना पाताळ आणि धरतीवर तर राज्य मिळवलं होतं, पण स्वर्गावर पण त्यांना राज्य मिळवायचं होतं. स्वर्गावर राज्य मिळवताना त्यांना असं वाटलं की ते सगळं देव भयभीत झाले की आता ह्यानं जर पण स्वर्गावर जर राज्य केलं तर मग आम्ही कुठे जायचं. मग इंद्रवीला तेव्हा इंद्रायणी काय करते, तिची बायको आहे ती एक असं मूल म्हणजे सिल्क एकदम नॅचरल फायबर्स असतात ते फायबर किंवा त्याला काहीतरी मंत्र जाप करते. पण विदाऊट मंत्र जाप सुद्धा ते प्युरिटी आहे, कारण सिल्क म्हणजे प्युअर फायबर. सो त्याच्यामुळे तिनं त्याला काहीतरी मंत्र जाप करते पौराणिकनामुळे आणि मग ते बांधते. आणि तिला वाटते की ते बांधल्यामुळं तसं झालंय. आणि ते पण पौर्णिमाचा दिवस होता, ते एक निमित्त आहे की आपण
लाईट्समुळे विसचं असं आपण आधी सांगितल्याप्रमाणे ते आहे. आणि ही जी राखी आहे ते स्पेशली रेड, ऑरेंज आणि व्हाईट कलरची राखी चांगली असते असं म्हणतात. आणि त्याला सायंटिफिक रिझन आहे की हे ते आपल्या ग्लँड्सवर, डायजेस्टिव्ह सिस्टम, मग पॅनक्रियास, हे वेगवेगळे जे ग्लँड्स असतात आपल्या शरीरामध्ये त्याच्यावर ते डिपेंड असते. हे मला डीपमध्ये माहिती नाही पण ऐकले मी असं. सो हे रेड कलर, आणि पण ते पौराणिकमध्ये काय सांगितलं आहे, रेड म्हणजे हे कोणाचा कलर ब्रह्माचा आहे, येलो हे विष्णूचं आहे, आणि हे व्हाईट जे आहे ते शिवाचं आहे. त्रिमूर्तीचं कलर म्हणून त्यांना म्हणलेलं आहे. बट ॲक्च्युअलमध्ये आपले सायंटिस्ट म्हणतात की ते जे 3 कलर्स आहेत ते आपल्या बॉडीवर सायंटिफिकली अफेक्ट करतात. आपले पॅनक्रियाज असू दे, आपले डायजेस्टिव्ह सिस्टम त्याने चांगले होते. तर डायरेक्टली आपण ते 3 रंग आपल्या अंगाला तर लावून घेऊ शकत नाही ना. म्हणून इन प्लेस ऑफ इट आपण सिल्क वापरतो. आणि कसं आहे, सिल्क महाग असल्यामुळे आपण ड्रेस त्याचं पूर्ण म्हणजे घालू शकत नाही. आणि दॅट्स द रिझन आपण एक छोटंसं धागा आपल्या हाताला लावतो. I'm from class 10. So today is Raksha Bandhan. We know Raksha Bandhan is a festival between brother and sister, we say, but it is not between a brother and sister. It is a festival between all, in which we ask for security to our parents, elders, or from whom we deserve. So such as parents means our mom, dad, and our brother, our elder brother, or our younger brother. We can decide anybody as our brother if he accepts. And everything about this festival is there is a bond between two members. It can be a girl and a girl, it can be between a girl and a boy, or it can also be between boy and a boy. During these times we see that the security reasons for girls is more important. These security reasons are such as their travel, their daily jobs, their daily employment. So during this many mishaps happens. So protecting our sisters, our mother, father, our brothers, all this protecting them is a total concept behind this festival. Protecting them from mishaps such as rapes. Rapes is a very big problem in our India. We have often heard about this, but protection is very important. Myself Rashmi Gaikwad from 10th standard. This is today Raksha Bandhan. Raksha Bandhan will come in month of Shravan. On this day, sister will tie Rakhi to his brother. So instead of after tying Rakhi, brother will promise her he will protect or secure her sister or anyone from any problem. So on this day, the girls will be very happy. They will tie Rakhi to their parents, their brothers, and everyone. So whatever I listened from my grandmother about this Raksha Bandhan, so that everything is told by Ashwini, it was correct. So from many years, from first standard, I think we are celebrating Raksha Bandhan with you all. So from here also, I wish that next year or everywhere we will meet and we celebrate Raksha Bandhan. My name is Rutvik Tate. I am studying in 10th class. Today is a very Raksha Bandhan. So what is Raksha Bandhan? Raksha Bandhan is like a promise to a girl or anyone to protect themselves from every problem which they face in the day-to-day life. So what is Raksha Bandhan? On Raksha Bandhan, a band on her brother and take on the behalf that take a promise of protecting her from every problem, and that is nothing but Raksha Bandhan. If any sister will not tie us band of Raksha Bandhan, so it is not duty to secure them. We must secure everyone from every problem. All we can tell in our national anthem that every Indians are my brothers and sisters. Pledge. And in our pledge we say that every Indians are our brother and sisters. So without knowing them, our brother and sister, we will protect them and we must protect them. My relation are festival between brother and sister. And today is on the same day means it's birthday for my sister. So I'm today feeling very happy. सण हा मांगल्याचा, सण हा प्रेमाचा,
सण हा बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण हा रक्षाबंधनाचा. शिवप्रभात मित्रांनो, आज रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. मित्रांनो, रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणे एवढंच नाही. राखी म्हणजे फक्त एक साधं दोरी नव्हे, तर ते एका बहीण भाऊ असो का आई वडील म्हणजे मुलं वडील कोणी असो, त्यांच्यातला स्नेह प्रेम हे दर्शवतो. आपली बहीण आपल्या भावाला राखी बांधते, त्याआधी तिने भावाला टिळा लावते आणि त्याचे औक्षण करते. त्यातून असा संदेश मिळतो की ती आपल्या भावाला सांगते की या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे भावात्मक, सगळ्यांना प्रेमाने बघण्याचा संदेश ती देत असते. मग नंतर ती राखी बांधते आणि त्यातून ती असं सांगते की तिचा भाऊ तिचं रक्षण करतो आणि ती देवाकडे असं प्रार्थना करते की माझ्या भावाला सगळ्या संकटांकडून संरक्षण दे आणि त्याला त्याच्या सगळ्या कार्यात विजयी हो. हा संदेश राखी उत्सवाकडून आपल्याला मिळतो. मित्रांनो, रक्षाबंधन का साजरा करतो ह्याचे अनेक कारण आहेत. आता जसं अगोदर दैत्य खूप म्हणजे बलशाली होते देवांपेक्षा. त्यांनी सगळीकडे ताबा करू लागले. आता त्यांनी म्हणजे स्वर्गलोकही ताबा करण्याचं त्यांनी वेळ आणली होते. आता देवाचे राजा इंद्रदेव त्यांना भीती वाटली की आता स्वर्गलोकही ते ताबा करतील, म्हणून ते सर्व विष्णुदेवांकडे जातात. मग तेवढ्यात दैत्य इंद्रदेवांना म्हणतात की म्हणजे युद्धाचं निमंत्रण देतात, कारण त्यांना स्वर्गलोक ताबा करायचं असते. मग तेव्हा इंद्राला भीती वाटते की आता एवढे बलशाली आहेत दैत्य, तर ते स्वर्गलोकही ताबा करतील. तर तेव्हा त्यांची पत्नी, इंद्रदेवाची पत्नी सुची, त्यांनी त्यांच्याकडे विष्णुदेवाने दिलेला एक धागा असते. त्यांनी त्यांच्या पतीला म्हणजे इंद्रदेवाला राखी ते धागा बांधतात, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की विष्णुदेव हे त्यांना राखी ते बंधन दिले म्हणजे ते जर त्यांनी इंद्रदेवांना बांधले तर त्यांना अवश्य विजय मिळेल आणि खरोखरच त्यांना विजय पण प्राप्त झाला. तर रक्षाबंधन हे फक्त बहीण भावामध्येच नसते, तर शिष्य आणि गुरुमध्ये असते. शिष्य गुरुंना बांधतो, कारण गुरुंकडून जे त्यांना चांगले विचार जे भेटला तो गुरुंना बांधून त्यांच्या विचारांना जपवण्याचा वचन देतो. आणि आई वडिलांना मुले रक्षाबंधन बांधतात, म्हणजे त्यातून असा संदेश मिळतो की ते आपल्या आई वडिलांचे संरक्षण करतात. म्हणजे ह्यातून काय होतं, जेव्हा ते वृद्ध बनतात, आता आजकाल कसं व्हायला म्हणजे सगळे वृद्ध झाले की त्यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये टाकायचे. जेव्हा त्यांनी राखी बांधतात तेव्हा त्यांचं संरक्षण घेण्याचं वचन घेतात, म्हणजे त्यांना नंतर वृद्धाश्रम मध्ये जाण्यापासून वाचवतात. आणि आता तर हल्ली झाडांनाही रक्षा बांधतात. झाडांना रक्षा बांधण्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा रक्षा बांधतो म्हणजे आपण झाडाचं संरक्षण करण्याचं वचन घेतो. जेव्हा झाडांना रक्षा बांधतो तेव्हा वृक्षतोड कमी होतात आणि वृक्षारूपी प्रेम वाढते. त्यामुळं आणि रक्षाबंधन म्हणजे रक्ताच्याच नात्यांच्या बहीण भावासोबत रक्षाबंधन साजरा करावे असे नाही, तर मानलेली बहीण असो का कोणी, आपण त्यांना रक्षा बांधलं म्हणजे आपण त्यांची रक्षा करणे, हे हा संदेश या रक्षाबंधनातून. Today is Raksha Bandhan. Every sister will tie Rakhi to their brothers, and brothers will take promise for safety. And today in morning I got some thoughts, and today I was very sad because there is no sister. But I have understood today in the year of 2000. Myself, my name is Ramesh Takurwar. I am studying in 10th class. To me, own sisters are not there, but some sisters are there in tuitions also there. But my Raksha Bandhan is completed. Now I am doing with my tuition sisters. Myself, Pawan Kurwar. Today is Raksha Bandhan. Good morning all of you. Myself Kunal Ginikar from 10th standard.
So as my friends, I didn't have sister, but I will celebrate my Raksha Bandhan with different. To all, myself Omkar again. Today we have gathered here to celebrate Raksha Bandhan. I have my own sister, but I think that all the women, all the ladies, and all the girls which are in India and all whole world, that I think my as sisters. Today in tuition, I will celebrate with my sisters Raksha Bandhan and wish you all happy Raksha Bandhan. Thank you. And I will give a promise. I will take care you in every difficult situation. This is Krishna Matkar, and we all know that today is Raksha Bandhan, very special day for sisters and brothers, especially for both. But normally the thing is that not only on the day of Raksha Bandhan that we express our love towards on the day of Raksha Bandhan, but the thing is to say that this must be whole year, and all my friends have wished the Raksha Bandhan, but I too wish Raksha Bandhan. So Raksha Bandhan to all and to all my sisters. Yes, good morning, students. I expected many girls here, but only 3 girls are here. Okay, nothing goes wrong. So let us celebrate Raksha Bandhan. I want to make this day like a memorable day. So that's why today morning I called you to come to tuition in the name of study hour. But my intention yesterday it was just to have some different way of celebrating. So morning we had a beautiful meditation, and later we have practiced for half an hour, 1 hour, and then now we have started giving the speeches or whatever it may be about the Raksha Bandhan. So I want to know what you know about this one. See students, daily I am saying, means every time I will say, see whatever the function or whatever the festival you are celebrating, compulsory you need to have why we are celebrating. Yes, it is nothing but it is not a time waste activity. It is like a giving and taking. Understood? So now Ashwini, Nikita and whatnot, everyone said many things. Now I just understood that these 2 fellows doesn't have sisters and that time. And he said that, Omkar said that all India are my brothers and sisters like that. And you also remembered our Indian pledge, everything. So if there is a platform, when we are making, I am giving a platform, so try to use so that there will be a knowledge sharing. So we are the students here, when that opportunity is given, come here and try to express yourself. Today you may be not, today you are not complete man, but like these activities, if you use, when choices are given to you, so one day you are going to become a good orator. Yes students, I am now standing, I am giving daily, I may give a speech for 1 hour or 2 hours, I can give. The starting of my days are like this only. When I was giving, I was just shivering. And that I have gone many type of practices, so that I am ready to give. Right. So that's why I am forcing you to come to here and try to give the speeches, so that next time it will be more easy. Now today you are here, tomorrow you may be in Nanded or Pune or Aurangabad or Mumbai. So you may get very less choice. In that less choice also come, you need to give the speech in front of 500 members, 1000 members, and you have to stand strictly, as well as you need to deliver a speech perfectly. So for that, this is a platform. Today I am providing a small platform for you. Now coming to the festival. I said many times for you, now we are in the record, so I don't want to say for the record purpose, but only one thing. Whatever the festivals you are celebrating, so just to know the main important significance of the festival, and today that we are missing. Actually, what is the reason of celebrating, and actually how we are celebrating? Morning I said how Vinayaka Chavithi is celebrated, how it is celebrating, and today what is the Raksha Bandhan? Many students said you, yes, Raksha Bandhan is protection one to another. I will be with you. You will be with me, protecting me in your thoughts, in
actions, the moral support. Not about financial but moral support. आप डेवलप होने के लिए हर कदम आप जो उठाने वाले हैं, I will be giving my support. That may be by vocal, it may be by actions, or it may be for finance, or like anything. This support. A brother and sister. This not about brothers and sisters. It's about I can tie Rakhi to you all. I not tie, but I do promise in me. I'm a teacher right now. But for me, you all are important as well as whatever the protections are. I'm just a protection. So do your work carefully. आपका work आप अच्छा करो and सबका अच्छाई के बारे में सोचो. So that's a small message I want to give. So now let us have the Rakhi tying. So one of the beautiful things done, so that you can keep these memories permanently. I'm going to upload.